आणि आज जिल्हा परिषदेवर तुम्ही एक हे आंदोलन केलंय, काय मागण्या आहेत? नमस्कार, मी सुषमा चव्हाण. आज आयटक आणि अंगणवाडी कर्मचारी ठाणे संघटना म्हणजे कृती समिती मिळून आज या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये मी मोर्चा काढलेला आहे. 12 तारीखला देशव्यापी संप आहे आणि सगळं कामगार जे आहेत या कामगारांचा ते 4 नियम जे शासनाने लागू केलेले आहे तर त्यांचा जो हक आहे ते हिरून घेत आहे. म्हणून देशव्यापी उद्या 12 तारखेला पूर्ण देशव्यापी संप आमचा आहे. आज मोर्चा आणण्याचं असं आहे की 2 महिने झाले अंगणवाडी कार्यकर्तीला केंद्राचं मानधन या ठिकाणी आलेलं नाही आहे. FRS जर केलं तर तो मोबाईल 5GB पाहिजे आणि मोबाईल जे शासनाने दिले आहे ते 4GB आहे आणि ते बंद पडलेलं आहे, चालत सुद्धा नाही आहे, त्यांना रेंज पण मिळत नाही आहे. शासनाने आम्हाला 5GB मोबाईल दिला पाहिजे आणि आता जे आमचे मागचे रिचार्ज जे होते ते रिचार्ज आता 3,500 रुपये दिलं पाहिजे, ते सुद्धा आम्हाला सरकार देत नाही. मोबाईलचे रिचार्ज वेळ नाही आणि इकडे काम करताय. आज गावामध्ये आपण पाहिलं तर बरेचसे लोक आहेत ते फिटाड असतात आणि महिलाला घरोघर जाऊन त्या ठिकाणी त्यांचे FRS करणं खूप कठीण होतोय. आणि जर पाहिलं एका बाजूने FRS करायचे तर इकडे जर बघितलं तर शासनाने आहार निकृष्ट दर्जाचं दिलंय. आम्ही थकून जातो पण मात्र महिला घ्यायला येत नाहीये. ते दाल तांदूळ आहे त्यांना मिक्स जे केलेलं आहे, रेडी टू ईट आहे, ते कोणी घ्यायला येत नाहीये म्हणून लोक त्या ठिकाणी येत नाहीये. आणि इकडे जर बघितलं तर FRSच्या मागे आमचं सुपरवायझर अर्थात आमच्या सासूबाई इतके मागे लागतात की महिलांना काम करणं कठीण झालेलं आहे. तर कृपया करून हे शासनाने बंद केलं पाहिजे. केंद्राने वेळेवर आम्हाला मानधन दिलं पाहिजे आणि हे सगळं जे काही चाललंय सरकारचं धोरण, जे कामगारांना त्यांची पायमळणी करताय, 4 नियम जे लावलेले आहे ते सगळं बंद करून जुने जे प्रणाली आहे ते सुरू केलं पाहिजे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आपला डेप्युटी CEO आणि CEO मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. सरकारने इकडे लक्ष घाला आणि आमचं बरंच 1972ची जी योजना आहे ते आज आम्ही रामाचं 14 वर्षाचं वन संपलंय पण आमचा वनवास संपलाय. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा या ठिकाणी आम्हाला दिला पाहिजे. अन्यथा हे मोबाईल आम्ही 24 तारीखला देशव्यापी संप जो आम्ही करणार आहे मुंबईमध्ये, हे मोबाईल त्या ठिकाणी आम्ही फोडून टाकणार आहे, अन्यथा काम करणार नाही. नाव सांगा. सुषमा सुभाष चव्हाण. शासन तुम्हाला हळूहळू वेळ बनवतंय. काय करतंय? हळूहळू वेळ बनवतंय. काम तुमच्याकडून खूप करतंय आणि कामाचा मोबदला जर विचार केला तर हमारी युनियन सतरंजी खाली कुपोषण घालणाऱ्या सरकारचं करायचं काय? जिल्हा परिषदेवर तुम्ही आंदोलन केलं आहे, काय नेमक्या मागण्या आहेत आपल्या? मागण्या अशा आहेत की ह्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की जी ग्रॅज्युएटी आणि पेन्शन योजना ते पेन्शनसाठी आम्हाला 28 फेब्रुवारी 2022 पासून आमचं त्यांनी ठरलेलं होतं ते दिलेलं नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, त्यांनी FRS प्रणाली चालू केलेली आहे, मोबाईलमध्ये ऑनलाईन कामं दिलेले आहेत. FRS प्रणालीसाठी खूप तांत्रिक अडचणी येत आहे. जर ते शासनाने जर FRS प्रणालीसाठी काहीतरी योग्य ती पर्यायी व्यवस्था करावी, कारण त्याच्यासाठी गाव पातळीवर मुलांना बऱ्याच अडचणी आहेत. गावातल्या अडचणी न पाहता त्यांनी डायरेक्ट अंगणवाडी सेविकांना काम दिलेलं आहे. लाडकी बहीण योजना आली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली, त्या योजनेसाठी सुद्धा सरकारने काहीतरी पर्यायी व्यवस्था, स्पेशल ऑपरेटर ठेवावा. प्रत्येक कामाला अंगणवाडी सेविका दिसते आणि जेव्हा आमचं मानधन किंवा आमच्या प्रश्नांचं मानधनवाढीचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यासाठी आम्ही आज हे एवढं मोठं आंदोलन केलेलं आहे की त्यांनी जे काही न करता आमच्या मानधनवाढीचा विचार केलेला नाही. आत्ताच आमच्या दिल्ली बजेट झाला, त्या बजेटमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकांचा त्यांनी काहीच विचार केलेला नाही. त्याच्यामुळे आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. नाव सांगा आपलं. प्रेमलता पाटील, जिल्हा अध्यक्ष, आयटक संघटना. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.